हॅलो, नमस्कार. मी धनश्री. आज आपण एकदम सोपी आणि झटपट होणारी डिझाईन बघणार आहोत, ब्लाऊज शिवणार आहोत. त्यासाठी ही मी साडी घेतली आहे. पाहू शकता किती छान आहे. याची किंमत किती असेल ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हिचा आता मी ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे. कट करून घेते आहे. आता इथं मी अस्तरवर बाहीचं माप टाकलं आहे. बाही उंची घेतली आहे 10 इंच आणि बाहीची रुंदी घेतली आहे छातीचा चौथा भाग आणि त्यानंतर आपल्याला पब बाही शिवायची आहे. त्यामुळे मी उंचीच्या तिथे वर 3 इंच घेऊन उंची 3 इंच घेतली आणि रुंदी 2.5 इंच घेऊन बॉक्स बनवला आणि त्याला गोल आकार देऊन आपण बाही कट केली. त्यानंतर मी पेपर पॅटर्न टाकून हे पार्ट पण बाकीचे आखून घेतले आहे. त्या ब्लाऊजची उंची आहे 13, त्यात 1 इंच मिळून अशी 14 घेतली आहे मी. त्यानंतर हा पाठीमागचा भाग कट करते. सगळं पेपर पॅटर्न टाकून आखून घेतलं आहे, तसंच मी कट करून घेते आहे. पाठीमागच्या भागामध्ये आपण फिटिंगसाठी 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं आहे. छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे. असा हा पाठीमागचा भाग केला आहे आणि पुढील पण प्रिन्स कटचा पण आखून घेतलं आहे. ते पण कट करून घेत आहोत आपण. सगळं एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पेपर पॅटर्न असेल तर ब्लाऊज अगदी एकदम लवकर होतो. ती मापे सारखी घ्यावं लागत नाही आपल्याला. पेपर पॅटर्न टाकलं की लगेच होतात. त्यामुळं पेपर पॅटर्नचा चांगला यूज होतो. इथे मी आता पाठीमागचा भाग कट झाला. इथं प्रिन्स कटचा पण भाग कट करून घेते आहे आणि आता पुढील जो गळा आहे आपला तो मी गोल न ठेवता षटकोनी आकार देणार आहे. त्याच्या आधी मी आपली पट्टीची उंची मोजून घेतली आणि त्यानंतर असा षटकोनीचा आकार देऊन कट करून घेतलं आहे. षटकोनी आकार पण शिवल्यानंतर खूप छान दिसतो. सिंपल आणि सोबर असा ब्लाऊज दिसतं आपलं एकदम छान. इथे सर्व पार्ट आपले कट करून झाले. बाही पण कट करून झाली. आता त्यानंतर आपण आता लगेच शिवून घेणार आहोत. त्यानंतर इथं मी सर्वप्रथम पाठीमागचा भाग शिवून घेणार आहे. त्यासाठी काठ पण एक उरलेला काठ पण घेतला मी डिझाईन करण्यासाठी, पाठीमागून लावण्यासाठी आणि इथे गोलच गळा ठेवला आहे मी आणि गळ्याची उंची आहे 9 इंच. त्यावरच 9 इंच घेऊनच गोल आकार दिला आहे. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जॉईन करून घेतलं आहे. जास्तीचा कपडा कट करून कट मारले. त्यानंतर अस्तर पुढील भागाला घेऊन तिथे दाब टीप द्यायची आपल्याला. त्यामुळे काय होतं, फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. इथं आपल्याला कॅनव्हास पेपर वापरण्याची पण गरज लागत नाही. एकदम मस्त फिनिशिंग येते. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. खूप छान ब्लाऊज येतो त्याने. त्यानंतर पाहू शकता एकदम मस्त आपली फिनिशिंग आली आहे पाठीमागच्या गळ्याची. त्यानंतर आपण कंबरपट्टीला पण टीप मारून घेत आहोत. कंबरपट्टी पण जोडून घ्यायची आहे आणि त्याला पाठीमागून दुसरी पट्टी लावणार आहोत. त्याच्या आधी आपण 4 इंचावर टक्स मारून 4 इंचीचे टक्स मारून घेतले दोन्ही पण बाजूनी आणि त्यानंतर आपण खाली पट्टी लावणार आहोत कंबरपट्टी. अशा पद्धतीने एकदम मस्त आपले हे झाले, टक्स मारून झालेत. आता आपण कंबरपट्टी पण लावत आहोत. त्याला पण पुढे अस्तरचा भाग पुढे घेऊन आपल्याला दाब टीप द्यायची. त्याने पण एकदम मस्त फिनिशिंग येते आणि त्यानंतर परत आतमध्ये घेऊन टीप मारायची. तिथे तुम्ही हातशिलाई पण करू शकता टीप काढून. त्यानंतर आपण मोंढ्याच्या बाजूने पण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलं आहे.
जिथे जिथे एक्स्ट्रा झालं आहे ते सगळं कट करून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने एकदम मस्त गळा झाला आहे आपला. त्याच्यानंतर जे काठ ठेवला होता तो मी असाच पाठीमागून लावला आहे सरळ एकदम. या काठाची तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी पण फिनिशिंग डिझाईन करू शकता. मी असं सरळ लावलं आहे. त्यानंतर मी हे असं बनवून घेतलं आहे. त्यानंतर ते लगेच जोडून घेते आहे. आपला गळा ही डिझाईन खूप छान दिसते. एकदम सिंपलच आहे, पण घातल्याच्यानंतर खूप छान वाटते ही डिझाईन. त्यामुळे तुम्ही नक्की शिवा अशी ही डिझाईन. पाहू शकताय त्याने किती छान गळ्याला आकार आला आहे. मस्त एकदम गोल गळा छान दिसतोय. त्यानंतर आपण नॉट्स लावून घेणार आहोत. दोन्ही पण बाजूच्या नॉट्स लावून झाल्या. अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे पाठीमागचा. आता आपण पफ बाही बघणार आहोत. त्यासाठी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलं आहे. त्यानंतर लगेच पुढे अस्तर घेऊन त्याला दाबटीप द्यायची. जशी आपण गळ्याला किंवा गळ्याला लिहिली तशीच दाबटीप पुढे पण द्यायची, बाहीला पण द्यायची. त्या दाबटीपने खूप छान फिनिशिंग येते. ती खूप महत्त्वाची दाबटीप द्यायची आणि सर्व बाजूनी टीप मारून घेतली. जॉईंट करून घेतले अस्तर आणि मेन फॅब्रिक. एक्स्ट्राचं सगळं कट करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला पफ येण्यासाठी इथं मध्यभागी मार्किंग करून घ्यायचं आणि बाजूने 2.5 इंचवर मी मार्क केलं आहे आणि आतमधल्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर मेन फॅब्रिक. आणि समोरच्या बाजूने परत एकमेकासमोर आले पाहिजे. ती आपल्या कळी जी आहे ती एकमेकासमोर आली पाहिजे. आणि परत दाबटीप देऊन घेतली. पाहू शकता आपला पफ किती छान आला आहे. अशाच पद्धतीने दुसरी बाही पण आपण कट करून अस्तर जोडून घेऊन शिवणार आहोत. त्यानंतर त्याचा पण आपण पफचा आकार आपण त्याच पद्धतीने देणार आहोत. मध्यभागी मार्किंग करून बाजूने 2.5 इंच घेऊन त्याच्यावर मार्क करून समोरासमोर कळ्या घ्यायच्या. ते आपल्याला समजण्यासाठी मी परत सांगितलं. आता पाहू शकताय तुम्ही 2.5 इंचावर मार्क केलं. ह्या कळ्या इकडून घेतल्या आणि त्याच्या समोरच्या परत पलीकडे त्यांचं हे केलं. अशा पद्धतीने पाहू शकताय किती छान पफ आले दोन्ही पण बाईचे. त्यानंतर आता पुढील भाग घेतोय आपण. प्रिन्स कट जोडून घेणार आहे. ह्याला सर्व बाजूने आधी टीप मारून घ्यायची, जोडून घ्यायचे. आता इथे मी पुढील गळा आधी शिवून घेणार आहे. षटकोनी आकार आपण कट केलेला आहे त्याला आधी टीप मेन फॅब्रिक सुईचं ठेवायचं, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि टीप मारायची. परत अस्तर पुढच्या बाजूने घ्यायचं आणि दाबटीप द्यायची आणि परत असं मेन फॅब्रिकवर टीप मारायची. याने खूप छान फिनिशिंग येते गळ्याला पण. अशा पद्धतीने आपण गळा शिवून झाला आहे. त्यानंतर सर्व बाजूने पण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे कापड. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपलं प्रिन्स कटचं जॉईंट करून झालं आहे. त्याला मी डबल टिप देते आहे. मस्त आकार आला आहे आपला. त्यानंतर दुसरा पार्ट पण बनवून घेतला आहे. आता मी एक काठ ठेवला होता, त्याला एका बाजूने टीप मारून घेतली. ती आपण पुढच्या गळ्याच्या भागाला लावणार आहोत. एकदम मस्त दिसतं हा गळ्याला. अशा पद्धतीने लावून घेणार आहे मी.
पाहू शकता एकदम मस्त छान दिसतो तसा गळा. दोन्ही गळ्याला पण लावून झालं आहे. आता इथं मी खालची पट्टी लावून घेते आहे, क्रॉस पट्टी. दोन्ही बाजूने लावून घ्यायची आणि नंतर काचपट्ट्या पण लावून घ्यायच्यात आपल्याला. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही काचपट्टी लावू शकताय. एकदम सोपी पद्धत आहे काचपट्टी आणि हुकपट्टी लावण्याची. त्यानंतर सर्व भाग आपले पार्ट तयार झाले. त्यानंतर लगेच आपण शोल्डर पण जोडून घेणार आहोत. दोन्ही बाजूने जोडून घेतलं आहे. कुठे कमी जास्त आहे का बघून घ्यायचं. बाही जॉईंट करून घ्यायची. एकदम मधोमध ठेवून मी पफ आपला इकडे तिकडे जाऊ नये त्यासाठी मी एकदम मधोमध ठेवला आणि नंतर दोन्ही बाजूने बाही जोडली आहे. तुम्ही पण असंच करा, कारण पफ परत पुढे मागे होण्यापेक्षा आपलं पफ एकदम बरोबर शोल्डरच्या जागेवर ठेवायचा आणि मग बाही जोडून घ्यायची. एकदम मस्त खांद्यावरच येतो मग पफ तसं बाही जोडल्यामुळे. त्यानंतर मी फिटिंगचं मार्किंग करून घेतलं. मग दंडघेर टाकला, कंबरचा चौथा भाग टाकला फिटिंग आणि छातीचा चौथा भाग टाकून अशा पद्धतीने मी फिटिंग केली आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आहे. पाहू शकता एकदम मस्त फिनिशिंग आली आहे. गळा पण खूप छान आला आहे. घातल्याच्या नंतर खूप छान दिसतो हा. आणि पफ बाहीत आपली खूपच छान आता ट्रेंडिंग चालू आहे. सगळ्याच बायका पफ बाही शिवत आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने खूप छान असा आपला ब्लाऊज झाला आहे. पुढचा गळा पण आपण षटकोनी शिवला आहे, तो पण खूप छान आहे आणि पाठीमागचा पण. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा. कसा वाटला ब्लाऊज सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल.